गुड मॉर्निंग. काल आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं की ॲडिशन रिॲक्शन्स बघत होतो. त्या ॲडिशन रिॲक्शन्समधल्या आपण सोडियम बाय सल्फाईड आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट विथ अल्डिहाइड म्हणजेच फॉर्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड आणि कीटोन ज्या रिॲक्शन्स आपण ऑलरेडी प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये बघितल्यात त्याच इथं केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बघितलेल्या होत्या. आता पुढचा जी महत्वाची जी रिॲक्शन्स येते जी ॲडिशन म्हणजेच ॲडिशन ऑफ अल्कोहोल. कुणाबरोबर? ॲडिशन ऑफ अल्कोहोल. तर ॲडिशन ऑफ अल्कोहोल हे अल्डिहाइड अँड कीटोन बरोबर ज्या वेळेला होतं. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, इथं अल्कोहोल रिॲक्ट्स विथ अल्डिहाइड अँड कीटोन in presence of HCl. ओके. आता हे जे HCl आहे हे ड्राय HCl आहे, लक्षात ठेवा. ड्राय HCl मध्ये आपल्याला ही रिॲक्शन आणि ते ड्राय सुद्धा कसं डायल्यूट ड्राय HCl ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ह्यामध्ये आपल्याला रिॲक्शन्स कॅरीड आउट होते हे लक्षात ठेवा. आणि काय तयार होतं तर जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड तयार होतं. डाय अल्कॉक्सी कंपाऊंड तयार होतं. त्यालाच आपल्याला डाय अल्कॉक्सी कंपाऊंडलाच ऍसिटल ऑर कीटल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऍसिटल ऑर कीटल म्हटलं जातं. म्हणजेच बघा, alcohol reacts with aldehyde and ketone in presence of a HCl, that is a dilute and dry HCl, in presence of a geminal dialkoxy compound. म्हणजे ते फॉर्म करतं geminal dialkoxy compound when alcohol reacts with aldehyde and ketone in presence of a dilute dry HCl. आपल्याला geminal dialkoxy compound मिळतं, ज्याला आपण ऍसिटल ऑर कीटल हे म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्या बरोबरीनं काय होतं, जेमिनल डायअल्कॉक्सी कंपाऊंड फॉर्म होताना इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस. हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. मग आपण अल्डिहाइड ज्या वेळेला आपण बघू तर अल्डिहाइड मी बघताना किंवा लिहिताना अल्डिहाइडचं असं लिहीन, पर्टिक्युलरली हा C, इथं R, इथं H आणि हा डबल बॉन्ड O. आता तुमचं अल्डिहाइड कसं आहे? RCH डबल बॉन्ड O. मी फक्त हे असं लिहिलेलं आहे अल्डिहाइड प्लस ट्वाइस H2O. ओके, ट्वाइस H2O, H प्लस म्हणजेच HCl च्या आपण ह्याच्यामध्ये रिॲक्शन्स कॅरीड आउट करतो. आता लक्षात घ्या, पर्टिक्युलरली ट्वाइस H2O नाही, इथं ट्वाइस C2H5OH म्हणजेच ट्वाइस ROH होणार आहे. काय होणार आहे? ट्वाइस ROH, दॅट इज नथिंग बट अल्कोहोल. हे अल्कोहोल येईल. ओके, आणि हे अल्डिहाइड येईल. आता काय होतं, इथं आपण फक्त R डॅश घेऊया. इथं R डॅश OH, इथं R डॅश OH. आता हे जे दोन H आहेत ह्या कार्बोनिल ऑक्सिजनला काय करतात, पर्टिक्युलरली इलिमिनेट करून टाकतात आणि H2O फॉर्म होतो. आणि हा जो डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, ह्या डबल बॉन्ड कॅरेक्टरला एक R डॅश O ग्रुप लागतो आणि दुसऱ्या पहिला OR डॅश असं तुम्हाला तयार होतं. आणि हाच आपल्याला जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड म्हणजेच ऍसिटल तयार होतं. काय तयार होतं? ऍसिटल तयार होतं. म्हणजेच पुन्हा एकदा जर तुम्हाला सांगितलं तर लक्षात घ्या, तर ह्यामध्ये आपल्याला अल्कोहोल जे आहे R डॅश OH, हे R डॅश O म्हणजेच अल्कॉक्सी ग्रुप झाला. हा अल्कॉक्सी ग्रुप डबल बॉन्ड कार्बनच्या ऑक्सिजनला रिप्लेस करतो आणि R डॅश OR डॅश करून आपल्याला जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड बघायला मिळतं. म्हणजेच तुम्ही जर इथं आपल्याला हा ऍसिटाल्डिहाइड घेतला, ओके, आणि तुमचा अल्कोहोल जर अल्कोहोल C2H5OH असेल, इथाइल अल्कोहोल आहे, हे लक्षात घ्या. आणि बाकीचा
सेमच असणार आहे. आता इथं काय होईल, C2H5O, ओके, हे आपल्याला डबल बॉन्ड ग्रुपला अटॅच होईल, म्हणजेच इथं CH3, इथं C2H5O, इथं C2H5O, C2H5 असा येणार, ओके, आणि इथं H. आता ह्याचं नाव येईल ऍसिटाल्डिहाइडचं ऍसिटल, म्हणजे ऍसिटाल्डिहाइड ऍसिटल, हे तुम्ही नाव देऊ शकता. काय नाव देऊ शकता त्याचं, ऍसिटाल्डिहाइड ऍसिटल असं नाव देऊ शकता. किंवा ऍसिटाल्डिहाइडचं आपल्याला जर नाव असेल तर इथं ऍसिटाल्डिहाइड हा इथाइल ग्रुप आहे, म्हणजे ऍसिटाल्डिहाइड इथाइल ऍसिटल असं नाव देऊ शकता. ऍसिटाल्डिहाइड पर्टिक्युलरली इथाइल ऍसिटल. मिथाइल ग्रुप असेल तर मिथाइल ऍसिटल म्हणतात. परंतु जर तुम्ही ह्याला IUPAC द्यायचं तर हा 1, 2, कारण का जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड आहे, म्हणजे 1, 2. आता 2 ला काय आहे, 2 अल्कॉक्सी आहे, 2, 2 डाय. आता हा इथॉक्सी येतो, डाय इथॉक्सी, ओके, आणि इथॉक्सी, आणि हा इथेन आहे, म्हणजे डाय इथॉक्सी इथेन, 2 कार्बनचा अल्केन, म्हणजे डाय इथॉक्सी इथेन आपल्याला तयार होईल, हे लक्षात ठेवा. हा झाला अल्डिहाइड बरोबरचा. आता त्याच्यानंतर जर तुम्ही कीटोन जर करायचं घेतलं तर कीटोनला सुद्धा हेच असणार आहे. फक्त काय येणार आहे, कीटोन फक्त घ्या तुम्ही, जनरलाइज रिएक्शन येईल इथं, CR, हे R डबल बॉन्ड O, हा कीटोन आला. ह्या कीटोन बरोबर तुम्ही R-OH ट्वाइस घ्यायचं आहे, ओके, H प्लस येणारच आहे ऍज इट इज, आणि तुम्हाला मिळणार आहे इथं आपल्याला जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड, ओके, हा मिळेल विथ द इलिमिनेशन ऑफ H2O. ह्याचं नाव येईल कीटल, ह्याचं नाव येईल कीटल. मग तुम्ही ऍसिटोन जर घेतला इथं, ओके, CH3, हा CH3, हा C डबल बॉन्ड O, हा ऍसिटोन घेतला, आणि प्लस ट्वाइस C2H5OH घेतला, ओके, H प्लस टाकला, तर तुमचा हिथं लक्षात घ्या, हा CH3, हा CH3, हिथं C2H5O, आणि हा O C2H5. मग ह्याचं नाव लक्षात घ्या, ह्याचं तुम्ही कीटल म्हणणार आहे. मग आता हा जो कीटल आहे ह्याचं नाव येईल 1, 2, 3, म्हणजे 2, 2 डाय इथॉक्सी प्रोपेन हे येईल, आणि हे ऍसिटोनचं इथाइल कीटोल, म्हणजे आपल्याला हे कीटल बघायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा, विथ द रिलीज ऑफ H2O मॉलिक्यूल. म्हणजेच समजलं तुम्हाला की ऍडिशन ऑफ अल्कोहोल मध्ये अल्कोहोल रिएक्ट्स विथ अल्डिहाइड अँड इट इज गोइंग टू फॉर्म हे डाय अल्कॉक्सी कंपाऊंड, अल्डिहाइड किंवा कीटोन बरोबर डाय अल्कॉक्सी, ते सुद्धा कसं जेमिनल, कारण एकाच कार्बनला हा आपल्याला अल्कॉक्सी ग्रुप म्हणजे RO ग्रुप अटॅच होतो आणि इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतो. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो राजानो, तो म्हणजेच जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याला ज्या वेळेला पर्टिक्युलरली ऍसिटोन आणि ऍसिटाल्डिहाइड बरोबर डायहायड्रिक अल्कोहोल हे जर ज्या वेळेला घेतलं जातं, म्हणजेच तुमचा हा CH3, हा CH डबल बॉन्ड O आहे, आणि तुमचं डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजेच आपण हा घेऊया, हा HOCH2, आणि हा HOCH2 ज्याला आपण इथिलीन ग्लायकॉल म्हणतो, इथिलीन ग्लायकॉल. आता ही सुद्धा रिएक्शन्स तुम्ही कॅरीड आउट करणार आहे ड्राय HCl मध्येच, जे ड्राय अँड डायल्यूट HCl मध्ये आपण ही रिएक्शन्स कॅरीड आउट करणार आहोत. आता काय होतं बघा, हा तुमचा जो H2O आहे असा बाहेर पडतो, हे आहे ऍसिटाल्डिहाइड, ओके, हे आहे ऍसिटाल्डिहाइड प्लस इथिलीन ग्लायकॉल, हा H2O बाहेर पडला, तर हा CH3, हा CH, हा तुमचा OCH2, इथे येईल OCH2, आणि हा H2O बाहेर पडेल. मग हिथं तुम्हाला जे येतं तर हिथं इथिलीन ग्लायकॉल आहे, आपल्याला माहिती आहे. आता हे ग्लायकॉल जे येणार आहे, इथिलीन ग्लायकॉलचं ऍसिटल, इथिलीन ग्लायकॉल ऍसिटल असं त्याचं नाव येईल. मग इथं जर तुम्ही कीटोन घेतला, CH3, हा CCH3 डबल बॉन्ड O प्लस आपल्याला हा HOCH2, हा HOCH2 घेतला, ओके, आणि इथं हे घेतला तुम्ही. आता हा बॉन्ड
इथं असं आपल्याला H2O म्हणून बाहेर पडेल. बाकीचे कॅरेक्टर सगळे ॲज इट इज ड्राय HCl हे असणारच आहे. ओके, तर तुम्हाला इथं CH3 हा CCH3, ओके, इथं O हा CH2 आणि हा CH2. आता इथं तुमचं जे नाव येणार आहे हे लक्षात ठेवा, इथं इथिलीन ग्लायकॉलचं कीटल आहे, कारण का इथं कीटोन आहे आणि म्हणून इथं नाव येईल इथिलीन ग्लायकॉल कीटल. हे आपल्याला नाव बघायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपल्याला जर असा पार्ट जर दिला तुम्हाला सायक्लिक कॅरेक्टर्स मध्ये दिला तर कसं होतं राजानं बघू आपण. सायक्लिक ही रिॲक्शन जी देणार आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. आता हा तुमचा सायक्लोहेक्झॅनॉन हा पार्ट असेल. काय आहे? सायक्लोहेक्झॅनॉन असं असेल आणि ट्वाइस C2H5OH आहे. परत तुमचं ड्राय HCl, ड्राय डायल्यूट HCl असणारच आहे. ओके, हे तुम्हाला रिव्हर्सिबल रिॲक्शन्स कॅरेक्टर हे होणारच आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या डबल बॉन्ड ओला म्हणजेच हे असं तुम्हाला पर्टिक्युलरली हिथं आणि हिथं OC2H5 हा OC2H5 अँड प्लस H2O बाहेर पडेल. हे तुमचं सायक्लोहेक्झॅनॉन, इथं इथाइल अल्कोहोल हे येईल. आता हे जे सायक्लोहेक्झॅनॉन आपल्याला आहे तर हे आपल्याला ह्याचं नाव येतं सायक्लिक कीटल किंवा सायक्लिक आपल्याला कीटल हे त्याचं नाव बघायला मिळतं. म्हणजे सायक्लोहेक्झॅनॉनचं कीटल असं सुद्धा तुम्ही नाव देऊ शकता, एवढं लक्षात घ्या. हा आला ऍडिशन प्रॉडक्ट और म्हणजेच ऍडिशन रिॲक्शन कुणाची? अल्कोहोलची ऍडिशन रिॲक्शन. समजलं तर लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण बघितलं ऍसिटाल्डिहाइड आणि कीटोन बरोबर अल्कोहोलची रिॲक्शन केली आणि डबल बॉन्ड जो कार्बोनिल ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन रिमूव्ह होतो बाय विथ हायड्रोजन ऑफ अल्कोहोल, H2O इलिमिनेट होतं आणि त्या डबल बॉन्डला 2 अल्कॉक्सी ग्रुप अटॅच होतात आणि आपल्याला ऍसिटल आणि कीटल रिस्पेक्टिव्हली आपल्याला बघायला मिळतं. आता सगळ्यात महत्वाचं जी रिॲक्शन आहे ती म्हणजेच ऍडिशन ऑफ अमोनिया. कुठली येणार आहे? ऍडिशन ऑफ अमोनिया. तर ऍडिशन ऑफ अमोनिया ही सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, एवढं लक्षात ठेवा. ही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ह्याचं कारण आपल्याला जर तुम्ही बघितलं तर फॉर्माल्डिहाइड बरोबर अमोनिया, ऍसिटाल्डिहाइड बरोबर अमोनिया आणि कीटोन बरोबर अमोनिया हे तिघांची ऍडिशन ही वेगळ्या प्रकारानं बघायला मिळते. आता ज्या वेळेला फॉर्माल्डिहाइड, ओके, फॉर्माल्डिहाइड ज्या वेळेला रिॲक्ट करतो, फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट्स विथ अमोनिया, ओके, विथ अमोनिया फॉर्म्स हेक्सामिथिलीन डायअमाइन और सॉरी हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन हा तयार करतो. टेट्राअमाइन ज्याला आपण युरोट्रॉपिन असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हेक्सामिथिलीन हा टेट्राअमाइन तयार होतो. काय तयार होतं? हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन ज्याला युरोट्रॉपिन म्हटलं जातं. आणि हा जो हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन आहे हा युरिनरी अँटीसेप्टिक म्हणून यूज केला जातो. तसंच गाऊट मध्ये सुद्धा तो यूज केला जातो आणि रुमॅटिझम मध्ये ऍज अ मेडिसिनल कॅरेक्टर म्हणून हे यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन. आता हे जे अँटीसेप्टिक जे हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन आहे हे म्हणजेच युरोट्रॉपिन, हे युरोट्रॉपिन which is used in manufacturing of plastics and drugs. म्हणजे हे सांगितलं युरिनरी अँटीसेप्टिक, गाऊट, रुमॅटिझम आणि हे प्लास्टिक्स तयार करण्याकरता त्याचा यूज होतो. आणि ज्या वेळेला हे युरोट्रॉपिन म्हणजे युरोट्रॉपिन हे नायट्रेटेड व्हेन
युरोट्रॉपिन नायट्रेटेड. ओके, म्हणजेच त्याचं नायट्रेशन केलं, युरोट्रॉपिन नायट्रेशन केलं, नायट्रेटेड, तर आपल्याला हायली एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड सायक्लोनाइट हा तयार होतो. काय तयार होतो? हायली एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड सायक्लोनाइट. म्हणजेच बघा, फॉर्माल्डिहाइड बरोबर आपल्याला कुणाची रिॲक्शन करायची आहे? अमोनियाची, NH3 मिळणार आहे हेक्सामिथिलीन टेट्रामाइन, तयार होतंय युरोट्रॉपिन. तो युरिनरी अँटीसेप्टिक मध्ये ऍज अ मेडिसिन, गाउट मध्ये, रुमॅटिझम मध्ये यूज होतो. युरोट्रॉपिन विच इज यूज इन अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्लास्टिक्स अँड ड्रग्ज. आणि हा जर युरोट्रॉपिन नायट्रेटेड केला जातो तर हायली एक्सप्लोजिव्ह कंपाऊंड सायक्लोनाइट तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि इथं फॉर्माल्डिहाइड रिॲक्टिव्ह, व्हेरी फास्टली रिॲक्टिव्ह करतं. सो पर्टिक्युलरली फॉर्माल्डिहाइड रिॲक्टिव्हिटी जास्त असणं, इट डज नॉट स्टॉप ऍट द फर्स्ट स्टेप. ओके, हे लक्षात ठेवा. कारण का फॉर्माल्डिहाइड highly reactive, hence not stopped at first step. फर्स्ट स्टेप्सला तो स्टॉप होत नाही. मग आपण बघा, हा तुमचा HCHO प्लस अमोनिया. आता तुम्हाला तयार काय होणार आहे बघा, ऍडिशन ऑफ अमोनिया तयार होत असताना, तर हेक्सामिथिलीन, मिथिलीन म्हणजे CH2, हेक्सामिथिलीन CH2 आणि टेट्राअमाइन म्हणजे N4 हे तुम्हाला तयार होणार आहे. आणि प्लस H2O हे आपल्याला तयार होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता हेक्सामिथिलीन CH2 6 आहेत, म्हणजेच तुम्हाला 6 C हे घेतले पाहिजेत. कारण का हा ग्रुप CH2 म्हणजे इथं तुमचा जो ऑक्सिजन आहे, हा इथं लक्षात घ्या, हा ऑक्सिजन येणार नाहीये ज्यावेळेला NH3 रिॲक्ट होतो. हा आहे तुमचा फॉर्माल्डिहाइड, ज्याला तुम्ही मिथॅनल म्हणता. आणि हा आहे अमोनिया. अमोनिया बरोबर रिॲक्ट केलं. हेक्सामिथिलीन कसं केलं तयार बघा, हा HCH म्हणजे हा CH2 तयार झाला, CH2 आता N4 आहे, म्हणजे नायट्रोजन 4 आहेत, म्हणजे 4NH3 घेतलं पाहिजे, म्हणजे N4 इथं येईल. आणि तुम्ही जर वॉटर मॉलिक्युल्सला जर बघितला तर हे चारित्रिकम 12 आणि हे 6, म्हणजेच आपल्याला 6H2O तयार होतील, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं नाव आहे हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन. हा आपल्याला बघायला मिळतो, ज्याला आपण युरोट्रॉपिन म्हटलं जातं. आता सीईटीला बऱ्याच वेळेला दिलं जातं की विच इज द फॉर्म्युला ऑफ हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन. आता हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन म्हटल्यावर आम्ही काय करतो, CH2 सरळ सलग 6 लिहितो. ओके, आणि त्याच्या पुढं N4 चे ऍडजस्टमेंट करायचा प्रयत्न करतो. तर तसं नाही आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं, युरोट्रॉपिन म्हणजे काय, युरोट्रॉपिनचं स्ट्रक्चर काय, हे स्ट्रक्चर देतात. ह्या स्ट्रक्चरवरून युरोट्रॉपिन आहे का डायसोटॉपिन आहे का आणखीन कुठला ऍसिटोन आहे का आणखीन कुठलाही तुम्हाला विचारू शकतात. ओके, हेक्सामिथिलीन टेट्राअमाइनचं नाव म्हणजे काय, दुसरं कॉमन नेम काय, हे सुद्धा तुम्हाला विचारतील. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं हिथं पर्टिक्युलरली हा ज्या वेळेला स्ट्रक्चराइज केला जातो. ओके, हा ज्या वेळेला स्ट्रक्चराइज केला जातो, त्याचं स्ट्रक्चर ज्या वेळेला काढलं जातं, त्या स्ट्रक्चर्स मध्ये हे लक्षात ठेवा. तर त्याच्या स्ट्रक्चर्स मध्ये सगळ्यात जो महत्वाचा जो पार्ट येतो, तर आपण जे स्ट्रक्चर बघणार होतो हेक्सामिथिलीन टेट्राअमाइनचं, हे स्ट्रक्चर केज टाइप स्ट्रक्चर येतं. केज टाइप स्ट्रक्चर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही सायक्लोहेक्सेन काढून घ्या. सायक्लोहेक्सेन काढून घेतल्यानंतर एक पोझिशनला नायट्रोजन टाकला तर त्याच्या करेक्ट पॅरा पोझिशनला तुम्ही CH2 टाका, ऑर्थोला परत CH2 टाका, म्हणजेच तुम्हाला बरोबर स्ट्रक्चर येईल. आणि एनच्या मेटा पोझिशनला तुम्ही 2 नायट्रोजन टाकायचे. आता इथं बेन्झिन रिंग नाही आहे, फक्त तुम्हाला समजावून टाकाय सांगण्यासाठी. हे ज्यावेळेला आपण सायक्लोहेक्सेन किंवा बेन्झिन रिंग काढू, इथं फक्त बेन्झिन रिंग काढायची नाही. आता आपल्याला हे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर केज टाइप स्ट्रक्चर आहे, हे लक्षात ठेवा. मग आपण काय करायचं, वरती नायट्रोजन टाकला तर बरोबर त्याच्या खालती CH2 पॅराला यायला पाहिजे. आणि नायट्रोजनच्या
मेटा पोझिशनला 2 नायट्रोजन आणि ऑर्थो पोझिशनला 2 CH2 येतील आणि मध्ये एक नायट्रोजन काढून पर्टिक्युलरली हा मेटा आणि ह्या मेटाला CH2 ग्रुप अटॅच करायचे. म्हणजे बघा हा 1 2 3 4 5 6 असे तुम्हाला बघायला मिळतात. आता मला सांगा ह्यामध्ये सिंगल बॉन्ड सी किती आहेत? डायरेक्ट सिंगल बॉन्ड सी आहेत का? तर नाही आहेत. तर इट इज अ 0. बघा डायरेक्ट एन सिंगल बॉन्ड एन कुठं अटॅचमेंट आहे का? एन आणि एन ची 0 आहे. परंतु C-N हा जर तुम्ही बॉन्ड घेतला तर तुम्हाला बघा हे 12 बॉन्ड बघायला मिळतात. बघा हा 1 परत 2 3 4 5 6 जे प्रत्येक ह्याच्यातनं घेतले तर तुम्हाला 12 बॉन्ड बघायला मिळतात. कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन हा कार्बन नायट्रोजन परत हा कार्बन नायट्रोजन असे करून तुम्हाला वरचे इथले 6 आणि आतले 6 असे मिळून 12 बॉन्ड तयार होतात. आणि म्हणून C डबल बॉन्ड C 0 आहे, N डबल बॉन्ड N 0 आहे आणि C ट्रिपल बॉन्ड N 12 आहे. मग इथंच तुमचा CETचा किंवा JEEचा क्वेश्चन तयार होतो. तुम्हाला फक्त सांगितलं जातं हेक्सामिथिलीन टेट्रामाइन. जर मी तुम्हाला केज टाइप स्ट्रक्चर दिलं नाही तर तुम्ही काय म्हणणार? कार्बनचे 6 बॉन्ड आहेत आणि नायट्रोजनचे 4 बॉन्ड आहेत. कारण ऍक्च्युली आहेत का कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड 0 आहे, कारण का केज टाइप स्ट्रक्चर येतं. नायट्रोजन नायट्रोजन आहे का? नाही आहे. परंतु कार्बन नायट्रोजन 12 आहे. आता इथं काय करतो आपण? कार्बन कार्बन बॉन्ड सांगितलं की आपण हे केज टाइप स्ट्रक्चर विचारातच घेत नाही. मग विचारातच घेतलं नाही तुम्ही तर काय होईल राजानो? तर तुमचं कार्बन कार्बन बॉन्ड तुम्ही 6 टाकणार, नायट्रोजन नायट्रोजन बॉन्ड तुम्ही 0 परत 4 टाकणार, कार्बन नायट्रोजन 6 अधिक 4 म्हणून 10 टाकणार. तर असं नाही आहे. त्याच्याकरता केज टाइप स्ट्रक्चर हे महत्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात घ्या. आता हे झालं हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन म्हणजेच फॉर्माल्डिहाइड बरोबर ऍडिशन ऑफ अमोनिया हे झालेलं आहे. ह्यामध्ये पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की आपल्याला हे युरोट्रॉपिन तयार होतं, ते युरिनरी अँटीसेप्टिक मध्ये यूज केलं जातं. रुमॅटिझम गाउट ह्यामध्ये सुद्धा यूज केलं जातं. त्याचं नायट्रेशन केलं की सायक्लोनाइट सारखा एक्सप्लोजिव्ह प्रॉडक्ट तयार होतो. आणि केज टाइप स्ट्रक्चर्स मध्ये कशा कशा पद्धतीनं आपल्याला बॉन्ड जे आहेत ते लक्षात येतात हे लक्षात घ्या. आता पुढचा जो येईल ज्याला आपण ऍक्शन ऑफ अमोनिया म्हणजे ऍडिशन ऑफ अमोनिया म्हणतो आपण, त्याच्यातला दुसरा जो पार्ट आहे ऍडिशन विथ ऍसिटाल्डिहाइड. हे ऍसिटाल्डिहाइड बरोबर आपल्याला ऍडिशन बघायची आहे. आता ऍडिशन विथ ऍसिटाल्डिहाइड ज्या वेळेला बघतो त्यावेळेला पहिल्यांदा अमोनियाची ज्यावेळेला ऍसिटाल्डिहाइड बरोबर रिॲक्शन होते म्हणजेच रिॲक्शन ऑफ ऍसिटाल्डिहाइड विथ अमोनिया प्रोड्युसेस ऍसिटाल्डिहाइड अमोनिया. ओके, हा ऍसिटाल्डिहाइड अमोनिया ऑन हिटिंग gives imine and imine undergoes trimerization gives cyclic trimer. हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच आपल्याला रिॲक्शन विथ ऍसिटाल्डिहाइड विथ अमोनिया केलं तर ऍसिटाल्डिहाइड अमोनिया तयार होणार आहे, जे हीट केल्यानंतर आपल्याला इट गिव्स इमाइन कॉम्प्लेक्स तयार होईल. म्हणजेच आपण CH डबल बॉन्ड NH बघितलेला आहे बघा, इमाइन कॉम्प्लेक्स स्टीफन रिडक्शन मध्ये ते आहे. मग त्याचं ट्रायमेरायझेशन म्हणजे 3 मॉलिक्युल्स ऑफ इमाइन कॉम्प्लेक्स घेतले. ओके, ज्याला ऍसिटाल्डिहाइडचं इमाइन कॉम्प्लेक्स आहे त्याला अल्डिमिन म्हणतात. ओके, त्याच्याबरोबर ज्यावेळेला आपण करू तर त्याचं ट्रायमरायझेशन केलं की सायक्लिक ट्रायमर आपल्याला तयार होतं. मग आपण इथं बघूया, हा तुमचा CH3, हा तुमचा H डबल बॉन्ड O आणि हा तुमचा NH3 अमोनिया. मी फक्त काय करतो HNH2 करतो. सॉरी, इथं आपल्याला हा H2 हा NH करायचा आहे. आपल्याला H2NH केला हा काय होईल? सॉरी, आपल्याला इथं ऍडिशन होणार आहे हे लक्षात ठेवा. तर इथं HNH2 असं होणार. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पार्ट येईल. मग निगेटिव्ह पार्ट जो आहे तो
कार्बनला जाईल, हा हायड्रोजन हा ऑक्सिजनला जाईल आणि ऍडिशन होईल आपल्याला CH3, हा CH, इथं NH2 आणि इथं OH तयार होऊन ऍसिटाल्डिहाइड अमोनिया तयार होईल. ओके, इथं ऍडिशन आहे हे लक्षात ठेवा. H2O नाहीतर काढायचा आपल्याला काय होतो, मोह होतो, तो H2O बाहेर काढायचा नाही. मग आता आपल्याला जो हा ऍसिटाल्डिहाइड अमोनिया आहे ह्याला आपण फक्त थोडंसं हिटिंग करायचं. आता काय होतं, हिटिंग केल्यानंतर हा NH2 मधला H असा लिहितो मी फक्त NH2. आता इथं मी NH2 लिहिलेला आहे, त्यातला फक्त एक बाहेर काढतो H, हा H आणि हा OH. ओके, हा मिळून NH2 मधला एक म्हणजे राहिला तुमचा बघा, हा इथं NH राहिलेला आहे, NH राहिलेला NH2 मधला एक H काढा. फक्त हा मी NH2 काढ तसा ठेवलेला आहे, कारण का इथं जी ऍडिशन आहे तो ऍसिटाल्डिहाइड अमोनियाच्या रिएक्शन्स मधनं तुम्हाला माहिती असलं पाहिजे, नाही तर तुम्ही इथंच ते NH2 लिहिणार नाही. आपण इथनं ह्यातला एक H आणि आपल्याला पर्टिक्युलरली हा OH कुणाचा, तर कार्बनला लागलेला OH असा H2O म्हणून मायनस H2O बाहेर पडेल आणि मग तुमच्याकडे काय राहील बघा, हा CH3CH. ओके, CH3CH डबल बॉन्ड NH असा प्रॉडक्ट तयार होईल, ज्याला आपण इमाइन कॉम्प्लेक्स म्हणतो. काय म्हणतो, इमाइन किंवा अल्डी इमाइन. मग हा ज्या वेळेला CH3CH डबल बॉन्ड NH हा ट्रायमरायझेशन ह्या अंडर जाईल, म्हणजेच 3 मोल्स ऑफ CH3CH डबल बॉन्ड NH हे आपल्याला जातील. तर त्यावेळेला कसं स्ट्रक्चर येतं बघा, हा तुमचा H3C. सोपा आहे, हा H3C घेतला की काय करायचं, 3 मोल्स आहेत म्हटल्यावर इथं एक NH, इथं एक NH झालं. CH3 इथं एक NH, इथं एक NH. बघा त्याच्यानंतर पुढे काय करायचं, CH टाकायचं. टाकलं हे दोन्ही CH. ओके, हे CH टाकल्यानंतर परत ह्या CH ला इकडं CH3, इथं CH3 टाकायचं आणि ह्या दोघांच्या मध्यात NH टाकायचं. एवढं लक्षात ठेवा, म्हणजेच तुमचं सायक्लिक ट्रायमर तयार होतं. आणि हे सायक्लिक ट्रायमर मी तुम्हाला सांगितलेलं होतं, ऍसिटाल्डिहाइडच्या ट्रायमरला आपण पॅरा अल्डिहाइड म्हणतो. हे अशा पद्धतीने आपल्याला सायक्लिक ट्रायमर तयार होतं. मग परत बघा, ऍडिशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड मध्ये पहिल्यांदा काय होतं, तर ऍसिटाल्डिहाइड अमोनिया तयार होतं. ऍसिटाल्डिहाइड अमोनियाला हिटिंग केलं तर H2O बाहेर पडतो. H कोणापासून, अमोनियातला एक H आणि OH ग्रुप मधला H2O तयार होतं इमाइन. आणि इमाइन हा ट्रायमरायझेशन प्रोसेस मध्ये जातो. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढची जी ऍडिशन आहे ती ऍडिशन अल्डिहाइड मध्ये नसून तर ऍडिशन आता आपल्याला कीटोन मध्ये बघायला मिळतं. आता ह्या कीटोन मध्ये लक्षात घ्या, पहिल्यांदा 2 मोल्स ऑफ कीटोन म्हणजेच एसिटोन हे आपल्याला घ्यायचं ऍडिशन विथ कीटोन. कुणाची, अमोनियाची. ओके, कीटोन इथं कसं आहे, 2 मोल्स ऑफ एसिटोन. ओके, undergoes a condensation reaction, म्हणजेच 2 moles of a ketone particularly reacts with each other. ओके, हा रिॲक्ट झाल्यानंतर लक्षात ठेवा आपल्याला मेसिटिल ऑक्साईड तयार होईल. मेसिटिल ऑक्साईड तयार होतं विथ कंडेन्सेशन रिएक्शन. आता कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजेच काय, तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं. रिमूव्हल ऑफ H2O कुणामध्ये, फ्रॉम 2 मोल्स ऑफ एसिटोन. म्हणजे सिंपल मॉलिक्यूल लाईक वॉटर, मिथाइल अल्कोहोल किंवा अमोनिया जर झाला बाहेर पडला तर आपण त्याला म्हणतो कंडेन्सेशन रिएक्शन. म्हणून इथं मेस्टिल ऑक्साईड तयार होताना 2 मोल्स ऑफ एसिटोन रिॲक्ट होतं आणि मेस्टिल ऑक्साईड तयार होतं आणि मग ऍडिशन ऑफ अमोनिया होऊन डायएसिटोन अमाइन आपल्याला तयार होतं. म्हणजेच बघा, हा तुमचा 1 मोल आहे CH3, हा CH3, हा डबल बॉन्ड O, हा पहिला एसिटोनचा मॉलिक्यूल घेतला मी. आता दुसरा घेत असताना असं घेतो CH3, म्हणजे इथं H2
इथं H2 इथं HC मानतो, C डबल बॉन्ड O CH3 असं घेतो. हे दोन्ही अर्गांच्या मधला हा H2O बाहेर पडेल. ओके, या लोकांच्या मधला हा जो बॉन्ड आहे हा H2O बाहेर पडेल आणि तुम्हाला तयार होईल हा C, हा CH3. ओके, नंतर आपल्याला डबल बॉन्ड हा CH, C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2O ज्याला आपण मेस्टिल ऑक्साईड म्हणतो. आता ह्याचं IUPAC नाव द्यायचं आहे मेस्टिल ऑक्साईडचं. 1 2 3 4 5. म्हणजेच आपण जर बघितलं तर महत्वाचं की 4 मिथाइल पेंट 3EN 2ONE हे तुमचं मेस्टिल ऑक्साईड तयार होणार आहे. हा CH3 डबल बॉन्ड CH, ओके, प्लस C डबल बॉन्ड O CH3 हा तुमचा मेस्टिल ऑक्साईड प्लस अमोनिया ह्याची ऍडिशन होणार आहे. आता इथं परत H आणि NH2 करा आणि हा N आणि NH2 जो होतो इथं कार्बोनिल ग्रुपला होणार नाही. हा NH2 इथं येईल आणि हा H इथं जाईल आणि तुम्हाला हा CH3 हा CH3 म्हणजे हे सगळं MR रूल प्रमाणे ऍडिशन होणार आहे. NH2 ऍड्स टू कार्बोनिल कार्बन नाही तर दुसरा जो अल्किनचा कार्बन आहे तिथपर्यंत आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, मग इथं तुम्हाला CH3 इथं NH2 इथं CH2 हा बघायला मिळेल आणि C डबल बॉन्ड O CH3 हे असं येईल. ह्याचं नाव येईल डायएसिटोन अमाइन. हे आपल्याला लक्षात येईल. ह्याचं परत आता तुम्ही काय करू शकता, IUPAC नॉमेनक्लेचर देताना 1 2 3 4 5. तर ह्याचं नाव येतं 4 मिथाइल, ओके, पेंटॅन 2ONE हे आपल्याला बघायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच ऍडिशन विथ कीटोन जर बघितलं 2 मोल्स ऑफ ऍसिटोन, हे पहिले दोन्ही कोणाचे आहेत, ऍसिटोनचे मोल्स आहेत, हे लक्षात ठेवा. ऍसिटोन हे पहिल्यांदा रिॲक्ट होतात विथ ऍडिशन ऑफ अमोनिया मध्ये आणि ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये ह्याला आपल्याला कंडेन्सेशन प्रोसेस म्हणायचं आहे, कारण का रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहे कुणापासून, 2 मोल्स ऑफ ऍसिटोन पासून आणि त्याच्यातून आपल्याला मेस्टिल ऑक्साईड तयार होईल. 4 मिथाइल पेंट 3EN 2ONE येईल आणि त्याची रिॲक्शन अमोनिया बरोबर केली की डायएसिटोन अमोनिया तयार होईल, ज्याचं नाव आपल्याला 4 मिथाइल पेंटॅन 2ON हे आपल्याला बघायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो की फॉर्माल्डिहाइड बरोबर अमोनियाची ज्या वेळेला रिॲक्शन होईल त्यावेळेला हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन हे तुम्हाला बघायला मिळेल. ते हेक्सामिथिलीन बरोबर पहिल्यांदा अमोनियाची रिॲक्शन होत असताना आपल्याला ऍसिटाल्डिहाइड अमोनिया तयार होतो, त्याला आपण हिट आउट करून इमाइन कॉम्प्लेक्स करतो. इमाइनचं ट्रायमेरायझेशन करून सायक्लिक ट्रायमर मिळवतो. ऍसिटोन बरोबर रिॲक्शन करून म्हणजे ऍसिटोन बरोबर ऍडिशन ऑफ अमोनिया करत असताना 2 मोल्स ऑफ ऍसिटोन घेतो. कंडेन्सेशन रिॲक्शन मेस्टिल ऑक्साईड तयार होतं आणि ह्या मेस्टिल ऑक्साईड बरोबर अमोनिया ऍड होऊन आपल्याला महत्वाचं डायएसिटोन अमाइन तयार होतं, हे लक्षात ठेवा. दॅट इज नथिंग बट ऍडिशन रिॲक्शन. आता पुढचा जो पार्ट येणार आहे तो म्हणजेच कंडेन्सेशन रिॲक्शन. काय येणार आहे, ज्याला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन हे आपण बघायचं आहे. आता ह्या कंडेन्सेशन रिॲक्शन्स मध्ये लक्षात घ्या, कंडेन्सेशन रिॲक्शन. आता ही रिॲक्शन्स मध्ये आपल्याला पहिला जो पार्ट आहे तो NH2OH ज्याला आपण हायड्रॉक्सिल अमाइन असं म्हणणार आहे. दुसरा आहे NH2NH2 म्हणजेच हायड्राझाइन, ओके. तिसरा जो आहे C6H5NH2 फिनाइल हायड्राझिन, ओके, हे लक्षात ठेवा. चौथा येईल 2,4-DNP म्हणजेच 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्राझाइन,
म्हणजे हायड्राझिन. ओके, नंतर येईल सेमी कार्बाझाईड. ओके, हे सगळे आपल्याला जर बघितले तर ह्यांची रिॲक्शन कंडेन्सेशन रिॲक्शन्स मध्ये जाणार आहे. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं होतं व्हॉट डू यू मीन बाय कंडेन्सेशन रिॲक्शन. हे ज्या वेळेला आपण बघतोय तर कंडेन्सेशन रिॲक्शन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर येतं. ओके, कंडेन्सेशन रिॲक्शन्स मध्ये काय होतं बघा, तर सांगितलं मी तुम्हाला रिमूव्हल ऑफ सिंपल मॉलिक्यूल लाईक H2O, CH3OH अँड अमोनिया असं जर असेल, ओके, फ्रॉम द मॉलिक्युल्स वी विल गेट, तर आपल्याला काय मिळणार आहे राजानो, तर आपल्याला पर्टिक्युलरली ही जी रिॲक्शन आहे, म्हणजे रिॲक्शन मधनं द रिॲक्शन इन विच, म्हणजे रिॲक्शन इन विच आपल्याला जर बघितलं रिॲक्शन इन विच रिमूव्हल ऑफ सिंपल मॉलिक्युल्स लाईक H2O, CH3OH and NH3, फक्त इथं काय लागणार आहे, टू और मोर मॉलिक्युल्स रिॲक्ट टुगेदर. म्हणजे कंडेन्सेशन रिॲक्शन्स मध्ये टू और मोर मॉलिक्यूल रिॲक्ट्स टुगेदर अँड देयर इज द रिमूव्हल ऑफ अ सिंपल मॉलिक्यूल लाईक H2O असं जर असेल तर आपल्याला लाईक H2O किंवा अल्कोहोल किंवा अमोनिया ज्यावेळेला बाहेर पडेल तर दॅट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन रिॲक्शन. आता तुम्हाला माहिती आहे हे जे सगळे NH2OH हायड्रॉक्सिल अमाइन हायड्राझाईन, नंतर फिनाइल हायड्राझाईन 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझाईन अँड सेमी कार्बाझाईड. ओके, हे जे कंपाऊंड्स आहेत all these compounds contain नायट्रोजन, म्हणजेच कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन आहे. कंपाऊंड कंटेन्स नायट्रोजन. ओके, हे लक्षात ठेवा. आणि कंपाऊंड्स कंटेन नायट्रोजन असल्यामुळं हे रिॲक्ट्स विथ कार्बोनिल ग्रुप अँड रिमूव्ह H2O मॉलिक्यूल. ओके, हे लक्षात ठेवा. आता हे पहिला पॉइंट. दुसरा, ऑल दीज कंपाऊंड्स आर अमोनिया डेरिव्हेटिव्स means contains nitrogen with a lone pair इलेक्ट्रॉन. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत दे आर डेरिव्हेटिव्स ऑफ अमोनिया विच कंटेन्स अ नायट्रोजन विथ अ इलेक्ट्रॉन पेयर दॅट इज कॉल्ड ॲज अ लोन पेयर. इलेक्ट्रॉन पेयर कोणाची, नायट्रोजन कंटेनिंगची, ज्याला आपण लोन पेयर म्हणतो. आणि इथं आपल्याला जे लक्षात येतं तर इथं ऍडिशन रिॲक्शन होणार आहे. काय होतंय, ऍडिशन रिॲक्शन विथ अल्डिहाइड अँड कीटोन बरोबर ह्या लोन पेयर कंटेनिंग असलेल्या कंपाऊंड्सची ऍडिशन रिॲक्शन कोणाबरोबर होणार आहे, अल्डिहाइड अँड कीटोन बरोबर होणार आहे. हे इम्पॉर्टंट. अँड दे प्रोड्युसेस अ क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, हे लक्षात ठेवा. हेन्स लक्षात घ्या, इथं काय होणार आहे, दे प्रोड्युसेस अ क्रिस्टलाइन सॉलिड. हे लक्षात ठेवायचं, हा महत्वाचा पार्ट येतो. आता हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत, हेन्स क्रिस्टलाइन सॉलिड्स नोन ॲज अ पर्टिक्युलरली क्रिस्टलाइन सॉलिड्स जे असणार आहेत, हेन्स क्रिस्टलाइन सॉलिड कंपाउंड has a specific boiling point, specific melting point.
specific melting point. Therefore this reaction is used for identification, purification and separation. Okay, this reaction is used for identification, purification, separation of a aldehyde and ketone. ही यूज केली जाते. आता सगळ्यात महत्वाचं, particularly these compounds, these ammonia derivatives are weak nucleophile. Hence reaction carried out in a weak acidic medium. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की जो अमोनियाचा नायट्रोजन जो आहे तो वीक न्यूक्लिओफाईल आहे. वीक न्यूक्लिओफाईल कोण? नायट्रोजन. एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळं रिॲक्शन जी कॅरीड आउट होते इन अ वीक ऍसिडिक मीडियम मध्ये आपल्याला बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. आणि धीस पर्टिक्युलरली ज्या आपण हायड्रॉक्सिल अमाइन बरोबरची रिॲक्शन असेल किंवा हायड्राझाईन बरोबरची जी रिॲक्शन असेल ती रिॲक्शन आपण इम्पॉर्टंटली जर तुम्ही बघितलं तर प्युरिफिकेशन सेपरेशन्स करता यूज करतो. हे महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे परत एकदा सांगतो मी तुम्हाला की हायड्रॉक्सिल अमाइन, हायड्राझाईन, phenyl hydrazine 2,4-dinitrophenyl hydrazine semi carbazide when reacts with aldehyde and ketone it undergoes a condensation reaction. कंडेन्सेशन रिएक्शन्स मध्ये गेल्यानंतर इट इज अ रिमूव्हल ऑफ अ वॉटर मॉलिक्यूल होतं. आणि हे जे ऑल दीज कंपाऊंड्स जे आहेत वरचे सांगितलेले ते कंटेन्स अ नायट्रोजन कंटेन्स असल्यामुळं दे आर गोइंग टू रिॲक्ट विथ द कार्बोनिल ग्रुप अँड रिमूव्हल ऑफ H2O विथ ऑक्सिजन. ओके, आता हे जे सगळे ऑल दीज कंपाऊंड्स दे आर अमोनिया डेरिव्हेटिव्हज मीन्स दे कंटेन्स नायट्रोजन विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता तुम्हाला इथं माहिती आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हटल्यावर तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार म्हणजेच तो बेसिक कॅरेक्टर्स असणार आहे. म्हणजे हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत हे बेसिक इन नेचर आहेत. हे लक्षात ठेवा. आणि व्हेन दे आर रिॲक्टेड विथ aldehyde and ketone they produces a crystalline solid. आता क्रिस्टलाइन सॉलिड असल्यामुळे काय होईल? दिस क्रिस्टलाइन सॉलिड हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट आणि म्हणून दिस रिॲक्शन म्हणजे दिस कंडेन्सेशन रिॲक्शन्स विथ हायड्रॉक्सिल अमाइन विथ हायड्राझाईन इट इज यूज्ड फॉर आयडेंटिफिकेशन, प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ aldehyde and ketone. म्हणजे दिस कंडेन्सेशन रिॲक्शन इज टेस्ट फॉर aldehyde and ketone. म्हणजे condensation reactions with a hydrazine, with a hydroxyl amine, with a 2,4-dinitrophenyl hydrazine. It is nothing but a particularly identification test म्हणून यूज केली जाते. आता ह्यामध्ये हे सगळे अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह्ज आहेत बट दे आर वीक न्यूक्लिओफाईल आहे म्हणून आपल्याला वीक ऍसिडिक मीडियम मध्ये ही रिॲक्शन्स कॅरीड आउट करावी लागते. मग आता इथं मी जे तुम्हाला देणार आहे तर इथं जनरलाइज्ड रिॲक्शन्स देणार आहे. हे लक्षात ठेवा. इथं कुठलीही मी रिॲक्शन आपल्याला ऍसिटाल्डिहाइड बरोबर फॉर्माल्डिहाइड बरोबर असं न देता तुम्हाला जनरल रिॲक्शन्स मी सांगणार आहे. ती जनरल रिॲक्शन्स मध्ये पहिल्यांदा आपण बघूया की ज्याच्यामध्ये आपण रिॲक्शन्स विथ NH2OH कोणाबरोबर रिॲक्शन विथ NH2OH. आता NH2OH ला आपल्याला हायड्रॉक्सिल अमाइन म्हटलं जातं राजानो. मग हा तुमचा अल्डिहाइड RCH डबल बॉन्ड O. आता NH2OH मी असा लिहितो H2NOH. ओके, हा लक्षात ठेवा. हे करत असताना आपल्याला इथं H प्लस म्हणजेच व्यायाम म्हणजे वीक ऍसिडिक मीडियम. मग अशी मी सांगितलं तुम्हाला हा H2O बाहेर काढा. हा RCH डबल बॉन्ड NOH प्लस H2O. हा तुमचा आहे अल्डिहाइड. ओके, हा तुमचा येईल. आता ऑक्झाईन कुणाचा आहे तर अल्डिहाइडचा
ऑक्झाईम म्हणून ह्याचं नाव येईल अल्डाऑक्झाईम. काय नाव येईल ह्याचं? अल्डाऑक्झाईम. मग इथं जर तुम्ही CH3 टाकला तर ॲसिटाल्डिहाइडचं ऑक्झाईम, ॲसिटाल्डॉक्झाईम. फॉर्माल्डिहाइड असेल तर फॉर्माल्डॉक्झाईम. ओके, प्रोपॅन अल्डिहाइड असेल तर प्रोपॅन अल्डाऑक्झाईम असं आपल्याला नावं बघायला मिळतील, किंवा प्रोपॅन अल्डिहाइडचं ऑक्झाईम्स असं तुम्ही लिहू शकता. पुढचा इथं जर तुम्ही कीटोन घेतला, बघा ह्यामध्ये सगळीकडे रिॲक्शन्स H2N, इथं OH, बाकीचं बाणावरती ऍज इट इज आहे. हा H2O बाहेर पडणारच आहे. तुम्हाला मिळणार इथं RCR डबल बॉन्ड NOH प्लस H2O. आता फक्त इथं लावलं, लक्षात ठेवायचं कीटॉक्झाईम, कीटोनचं ऑक्झाईम, कीटोन ऑक्झाईम. म्हणजे जर समजा ऍसिटोन असेल तर ऍसिटोनचं ऑक्झाईम. ओके, नंतर तुमचं इथाईल मिथाईल कीटोनचं ऑक्झाईम असं तुम्हाला बघायला मिळेल. आता पुढची जी रिॲक्शन आहे, मी काय करणार आहे, हे फक्त NH2OH काढणार आहे राजानो. ओके, हे अल्डॉक्झाईम्स वगैरे काढणार आहे. आता पुढचं आपल्याला हायड्राझिन येणार आहे. काय येणार आहे? हायड्राझिन. रिॲक्शन्स विथ NH2 हे घेतल्यानंतर आपल्याला हा जो हायड्रॉक्सिल अमाइन आहे हे फक्त काढायचं. इथं लिहायचं हायड्राझिन. ओके, आता ह्या हायड्राझिन मी परत H2N NH2 असं लिहितो, H2N NH2 असं लिहितो. मग परत इथलं तुम्हाला H2O बाहेर पडेल की नाही बघा. ओके, आणि इथं NNH2 तयार होईल. काय तयार होईल? NNH2. दोन्हीकडनं H2O काढलं अल्डिहाइड आणि कीटोन पासून. मग हे आपल्याला कीटोनचं हायड्राझोन, म्हणजे ह्याचं नाव येतं अल्डिहाइड हायड्राझोन, किंवा तुम्ही म्हणता हायड्राझोन ऑफ अल्डिहाइड असं पण म्हणू शकता. अल्डिहाइड हायड्राझोन और हायड्राझोन अल्डिहाइड. जर ऍसिटाल्डिहाइड असेल तर ऍसिटाल्डिहाइड हायड्राझोन किंवा हायड्राझोन ऑफ ऍसिटाल्डिहाइड. तसंच हिचं कीटोनचं असेल तर कीटोन हायड्राझोन असं म्हणू शकता. म्हणजेच तुम्ही नाव काय देणार आपल्याला? ऍसिटोन हायड्राझोन और हायड्राझोन ऑफ ऍसिटोन असं तुम्ही नाव देऊ शकता. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. म्हणजेच इथं फक्त तुम्ही काय करायचं आहे की हा ग्रुप चेंज करायचा आहे राजानो, बाकी काहीही करायचं नाही. आता तुम्हाला पुढचं बघा, हे सगळं मी इथलं फक्त पुसतो. रिॲक्शन्स कशा सिमिलर आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आता मी काय करणार आहे, रिॲक्शन विथ C6H5 NH2 म्हणजेच फिनाईल हायड्राझिन. ओके, फिनाईल हायड्राझिन. मग मी इथं फक्त काय करतो, हा तुमचा H2N NHC6H5. ओके, परत इथं H2N NHC6H5 हे आपण घेतलं. इथं H2O बाहेर पडला, इथं H2O बाहेर पडला. हे तुमचं नाव आहे फिनाईल हायड्राझिन. ओके, हे सुद्धा नाव आहे तुमचं फिनाईल हायड्राझिन. ओके, आता तयार काय होईल, हा H2O बाहेर पडल्यानंतर इथं NNHC6H5 इथं परत तयार होईल NNHC6H5. मग इथं येईल अल्डिहाइड फिनाईल हायड्राझोन, आणि इथं येईल कीटोन फिनाईल हायड्राझोन. ओके, अवघड आहेत का ह्या रिॲक्शन्स? बघा तुम्ही सांगा, यातली कुठली रिॲक्शन तुम्हाला अवघड जाते का? नाही ना. मग आता बघा, इथं फक्त अल्काइल ग्रुप चेंज करायचे आणि तुम्ही हायड्राझोन मिळवायचे. हे सगळे कसे येणार आहेत राजानो? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कसे येणार आहेत. तर ऍडिशन प्रॉडक्ट कंडेन्सेशन रिॲक्शन आपल्याला बघायला मिळतील. ओके, आणि यात आपल्याला पर्टिक्युलरली रिॲक्शन्स मध्ये बघायला मिळेल. आता C6H5NH2 फिनाईल हायड्राझोन नंतर ह्याला आपल्याला 2,4-DNP असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, 2,4-DNP म्हणजेच 2,4-डायनायट्रोफिनाईल हायड्राझोन, फिनाईल हायड्राझिन. म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे बघा, हे आपल्याला लक्षात घ्या. इथं H2N NH
ओके, हा तुमचा बेन्झिन रिंग म्हणजेच फिनाईल, हा 1 नंबर, हा 2 नंबर NO2 आणि हा NO2 हे तुमचं स्ट्रक्चर येणार आहे. ह्याचं नाव आहे 2,4 डायनायट्रोफिनाईल हायड्राझाईन. मग आता इथं आपण घेऊया H2N, इथं NH हा तुमचा बेन्झिन, ओके, इथं NO2 आणि इथं NO2 घेतला. तसंच इथं H2N, इथं NH हा तुमचा बेन्झिन रिंग, ओके, इथं NO2 हा NO2 म्हणजेच 2,4 DNP हा सुद्धा तुमचा 2,4 DNP हे घ्यायचं आहे. आता हा जो 2,4 DNP घेतल्यानंतर तुमचा हा इथं H2O आणि हा H2O बाहेर पडेल आणि तुम्हाला इथं NNH आणि फक्त इथं बेन्झिन रिंग अशी टाका. बाकीचं NO2 इथं परत NNH. बघा किती सोप्या रिॲक्शन्स आहेत राजानो. म्हणजे एक जर तुम्हाला कळालं तर आरामात बाकीची कळता येते. म्हणजे इथं अल्डिहाइड 2,4 डायनायट्रोफिनाईल हायड्राझोन एवढंच फक्त चेंज करायचं आहे, बाकी काही नाही. आता इथं कीटोन, ओके, कीटोन 2,4 डायनायट्रोफिनाईल हायड्राझोन. म्हणजे किती सोपं आहे बघा राजानो. इथं 2,4 DNPच्या जे 2,4 डायनायट्रोफिनाईल हायड्राझिन नाव आहे, 2,4 डायनायट्रोफिनाईल हायड्राझिन हे त्याचं नाव आहे. कोणाचं? ज्या कंपाऊंडचं, अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हचं, त्याचं फक्त हायड्राझोन करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला सोप्या जातात. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. आता पुढची जी शेवटची जी रिॲक्शन आहे, ज्याला आपण सेमी कार्बाझाईड बरोबरची रिॲक्शन्स म्हणतो. काय म्हणतो? सेमी कार्बाझाईड. ओके, हे सगळं मी पुसतो ऍज इट इज. ओके, लक्षात घ्या, हा सगळं सेमी कार्बाझाईड ची रिॲक्शन. आता रिॲक्शन विथ सेमी कार्बाझाईड, ओके, हे लक्षात ठेवायचं. मग आता इथं काय होईल? सेमी कार्बाझाईड म्हणजे ह्याचं येईल NH2 NHC डबल बॉन्ड O NH2, ह्याला सेमी कार्बाझाईड म्हटलं जातं. NH2 NHC डबल बॉन्ड O NH2 हे सेमी कार्बाझाईड आहे. मग इथं मी लिहिताना लिहितो फक्त असं H2N NHC डबल बॉन्ड O NH2, ज्याला आपण सेमी कार्बाझाईड असं म्हणणार. तसंच इथं H2N NHC डबल बॉन्ड O NH2, ज्याला सेमी कार्बाझाईड असं आपण म्हटलं जातं. आता इथं हा H2 हा H2O बाहेर काढला आणि इथं तयार काय होणार तुमचं? तर इथं आपल्याला NHC डबल बॉन्ड OCH2 म्हणजे अल्डिहाइड, इथं सेमी कार्बाझोन झोन तयार होईल आणि इथं आपल्याला कीटोन सेमी कार्बाझोन तयार होईल. काय तयार होईल? कीटोन सेमी कार्बाझोन तयार होईल. ह्याप्रमाणे आपल्याला कंडेन्सेशन रिॲक्शन्स बघायला मिळतात. एवढं लक्षात ठेवा. ह्याप्रमाणे आपल्याला सगळ्या कंडेन्सेशन रिॲक्शन्स ह्या इम्पॉर्टंट येतात. इथं तुम्ही अल्डिहाइड असू दे, अल्डिहाइड आणि कीटोन ह्याच्याबरोबर हायड्रॉक्सिल अमाइन असू दे किंवा फिनाईल हायड्राझिन असू दे, 2,4 DNP असू दे, फिनाईल हायड्राझिन असू दे, सेमी कार्बाझाईड असू दे, H2O रिमूव्ह करायचा आणि आपल्याला सगळे जे प्रॉडक्ट्स मिळणार आहेत ते सगळे प्रॉडक्ट्स लक्षात ठेवा क्रिस्टलाइन कंपाऊंड आहेत. आणि क्रिस्टलाइन कंपाऊंडचा स्पेसिफिक, आणि हे क्रिस्टलाइन कंपाऊंड कसे आहेत? सॉलिड क्रिस्टलाइन कंपाऊंड फॉर्म होतात. आणि सॉलिड क्रिस्टलाइन कंपाऊंड म्हणजेच त्याचा स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणून कंडेन्सेशन रिॲक्शन्समध्ये हे हायड्रॉक्सिल अमाइन असू दे, हायड्राझाईन असू दे, हे इट इज युज्ड फॉर द टेस्ट फॉर अल्डिहाइड अँड कीटोन फॉर आयडेंटिफिकेशन,
प्युरिफिकेशन आणि सेपरेशन करता हे आपल्याला ही कंडेन्सेशन रिॲक्शन टेस्ट म्हणून यूज करता येते, एवढं लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला ॲडिशन रिॲक्शन्स बघितल्या आपण. पहिल्यांदा ॲडिशन रिॲक्शन्स बरोबर HCN बरोबर सोडियम बाय सल्फाईड बरोबर बघितली. ओके, त्याच्यानंतर ग्रिग्नार्ड्स रिएजंट विथ फॉर्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड आणि कीटोन बरोबर बघितली, जी आपण अल्कोहोलमध्ये अल्कोहोलच्या प्रिपरेशन्समध्ये बघितलेली आहे. त्याच्यानंतर आज ॲडिशनमध्ये ॲडिशन ऑफ अमोनिया, ॲडिशन ऑफ अल्कोहोल हे बघितलं आणि नंतर कंडेन्सेशन रिॲक्शन हा पार्ट आपण बघितलेला आहे. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण कॅटॅलिटिक रिडक्शन आणि व्हेरियस टाइप्स ऑफ रिडक्शन रिॲक्शन म्हणजे त्यात बायोमॉलिक्युलर रिडक्शन, वुल्फ किश्नर रिडक्शन ह्या ज्या आहेत ते उद्याच्या भागात आपण बघूया. एवढं लक्षात ठेवा, ह्या रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहेत, हा महत्वाचा पार्ट येतो. एवढं लक्षात ठेवा. ह्या परत एकदा मी कायम तुम्हाला रिॲक्शन्स देतो. ह्या रिॲक्शन्स पुन्हा बघा. पर्टिक्युलरली अमोनियाच्या रिॲक्शन्स, ॲडिशन ऑफ अमोनिया ह्या इम्पॉर्टंट आहेत. फॉर्माल्डिहाइड बरोबर काय काय तयार होतं, हेक्झामिथिलीन टेट्रामाइनचं आपल्याला केज टाईप स्ट्रक्चर बघून घ्या. ओके, ॲसिटाल्डिहाइड बरोबरचं सायक्लिक ट्रायमरचं स्ट्रक्चर बघून घ्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे महत्त्वाचं तुम्ही सगळ्यांनीच लक्षात घ्या. कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये सेम पॅटर्न आहे, फक्त ॲडिशन ऑफ अमोनियामध्ये सेम पॅटर्न नसल्या कारणानं तुम्हाला एवढं डोक्यात ठेवा की तो आपल्याला अमोनियाच्या तिन्ही रिॲक्शन्स एक एक मार्काला बोर्डाला विचारल्या जातात आणि मेसिटिल ऑक्साईड जे तयार होतं त्याचं IUPAC, डायॲसिटोनचं IUPAC किंवा त्याचं स्ट्रक्चर कन्फर्म करण्याकरता किंवा रेकग्नाइज करण्याकरता तुम्हाला आपल्याला MCQ टाईप क्वेश्चन्समध्ये विचारलं जातं. थँक्यू व्हेरी मच.